फलटण मधील विशेष करून वॉर्ड क्रमांक 7 आणि गामोस गल्ली येथे दगडूचाल गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ शिवतोडे आणि त्यांच्यासह आज शेकडो सहकारी मित्रांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे। याचबरोबर शिंदेवाडीचे माजी सरपंच रवींद्र बेपराव जाधव, शिवाजीराव किसनराव काकडे माजी संचालक फलटण तालुका दूध संघ, अमोलराव चौधरी आणि चौधरवाडीचे सुजित गिरमे, अविनाश घाडगे, अमोल चौधरी आणि उपस्थित शेकडो सहकार्याचे सकट शिंदेवाडी चौधरवाडी फलटण शहरामधील मदर रामोशी समाजामध्ये काम करणारा, संघटनेसाठी काम करणारा आणि मोठं गणेश उत्सव मंडळ फलटणचं त्याचं संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला। मला आनंद आहे की मागील महिन्यामध्ये आणि मागील आठवड्यामध्ये जे काही प्रवेश झाले त्यात अमोल भोटे असतील, त्यांच्याबरोबर विशेष करून वॉर्ड क्रमांक 7च्या बाबतीत बोलायचं झालं तर तिथं महबूबाचे काम करत होते। आज त्यांना त्या ठिकाणी ताकद मिळणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्यांचे प्रवेश झाले ते सुद्धा माझे सहकारी राहुल या ठिकाणी उपस्थित होते। मागच्या महिन्यामध्ये 1.5-2 महिन्यामध्ये प्रवेश झालेले उद्योगपती आणि माझे सहकारी अमित या ठिकाणी उपस्थित आहेत। फलटण शहरामधील या सर्व तरुण पिढीचे सकारात्मकरित्या पॉझिटिव्ह कामासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालेले। मी सर्वांचं आज ज्यांनी प्रवेश केले त्या सर्वांचं आणि आधी ज्यांचे प्रवेश केले त्यांचंही मी सर्वांचं स्वागत करतो। फलटण शहराची घडी ही आपल्याला बसवायची। फलटण शहरामधल्या लोकांच्या समस्या आहेत, लोकांच्या समस्यांना म्हणून आपल्या समस्या त्याचं निवारण करण्याचा आपण सर्वांनी ठरवलं। दुर्दैवाने नगरपालिकेच्या इलेक्शनला त्या कोर्ट प्रक्रियेमध्ये लांबणीवर पडत आहे आणि जोपर्यंत सर्वसामान्य माणूस, ज्याला वॉर्डमध्ये काम करणारा माणूस तो तिथे नगरपालिकेत जाऊन भांडून त्या भागाचे प्रभागाचे प्रश्न सोडवून घेत नाही, तोपर्यंत आपण एका फोर्सने आपण सगळ्यांनी जेवढा प्रयत्न करतील तेवढं शहराच्या प्रयत्न करणार आहोत। आमदार साहेब आज त्यांचं अधिवेशन असल्यामुळं आज मुंबईत फलटणच्या विकासासाठी जे बोललो की रेव्हेन्यू क्लबचा जीर्णोद्धार करायचा, त्याला जवळपास 10 कोटी रुपये मंजूर झाले आणि आता प्रशासकीय भवन, रेस्ट हाऊस आणि अन्य इमारतीसाठी मी सुद्धा आज मुख्यमंत्री महोदयांशी बोलणार आहे। येणाऱ्या बजेटमध्ये समावेश वेगवेगळ्या रोड्स असतील, वेगवेगळे रस्ते असतील फलटण तालुक्याला मिळावं। येणारं बजेट हे 0 बजेट मानलं जातं की फार काही निधी मिळणार नाही, तरी सुद्धा फलटण तालुक्याला विशेष बाब म्हणून निधी मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। फलटण शहरामध्ये 75 कोटी रुपयाच्या रस्त्याचं काम चालू आहे आणि इथून पुढे रस्ते सगळे कॉन्क्रीटचे व्हावेत, जेणेकरून ते पावसाळ्यात त्याची अवस्था खराब होती ते होऊ नये। रिंग रोड आता नव्याने आपण डेव्हलप करायला घेतो। नाना पाटील चौक ते शिंगणापूर चौक हा NHIच्या माध्यमातून तुझा आता टेंडर झालेला आहे आणि दहिवडीकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये सुद्धा सुशोभीकरण आणि डेव्हलपमेंट दोन्ही आपण करून घेतली। रिंग रोड फलटण शहराला यापेक्षा मोठा रिंग रोड आवश्यकता फलटण शहरावरून बाहेर जाणार, तो या वर्षभरात नवीन रिंग रोड आपल्याला शहराच्या दृष्टीने करणं गरजेचं आहे। सिटी हॉस्पिटलची आपण मंजुरी घेतलेली, सिटी हॉस्पिटलचं आता डिझाईन झालेलं ना, आता मला वाटतं त्याचा अल्पावधीतच त्याचंही काम सिटी हॉस्पिटलचं चालू होईल। नगरपालिकेच्या माध्यमातून लोकांना, गोरगरीब लोकांना मोफत दवाखाना उपलब्ध झाला पाहिजे ही त्याच्या मागची कल्पना होती, तेही चालू होईल। महत्पुरा पेठ इथे आता एक चांगल्या प्रकारचं मिनी स्टेडियम या ठिकाणी चालू होईल।
सगळ्या प्रकारचे जेवढे आवश्यक आहेत शहरामध्ये तेवढे सुशोभीकरण, प्रत्येक वॉर्डचं सुशोभीकरण आपण घेतोय. आणि 1 ते 12 वॉर्डमध्ये प्रत्येक वॉर्डच्या ड्रेनेजचे प्रॉब्लेम, पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम याच्यासाठी सुद्धा विशेष निधी आपण मागितलेला. तोही विशेष निधी लवकरात लवकर मिळेल. फलटण शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स, मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स व्हावं याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आणि आमदार साहेबांना आजच त्या संदर्भात पाठपुरावा घेण्याची सूचना दिलेल्या होत्या. आमदार साहेब स्वतःच त्याचा पाठपुरावा करतात आणि उद्या मी आणि आमदार साहेब दोन्ही त्या ठिकाणी एकत्र त्याचा पाठपुरावा घेऊन जेवढा काही निधी या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळवता येईल तेवढा मिळवू. ग्रामीण भागासाठी चौदरवाडी आणि विशेष करून शिंदेवाडी या परिसराचे रस्ते आता त्यांना बायपास मिळाल्यामुळे बऱ्याचशा त्यांच्या अडचणी त्या दूर होणार आहेत. संघापासून त्यांचा बायपास त्याच्या सुविधा आणि त्या पलीकडे जाऊन शिंदेवाडीपर्यंत खुंट्यापर्यंत जाणारे रस्ते आपल्याला डेव्हलप करायचे. चौदरवाडीला अजून एखाद्या मोठ्या रस्त्याची आवश्यकता आहे, रेल्वेपासून जाणाऱ्या रस्त्याची आवश्यकता आहे. त्याच्याही संदर्भामध्ये आपण काम करतोय. येणाऱ्या भविष्य काळामध्ये फलटण तालुक्यामधले रस्ते, पाणी, वीज आणि नोकरी एक समस्या येणाऱ्या 5 वर्षामध्ये 100% सोडलं जाईल असं मला खात्री त्या दृष्टीने आपली वाटचाल चालू आहे. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय भारत. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.